नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी नाश्ता सेंटरसारखे झटपट, साधारणतः 5 ते 7 मिनिटात तयार होणारे आणि खायला अप्रतिम असे लागणारे मऊसूत आणि लुसलुशीत असे कांदे पोहे. हे कांदे पोहे तुम्ही एकदा जर बनवून पाहिले तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे बनवाल. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत, तितकीच चविष्ट अशी मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कांदे पोहे बनवण्यासाठी प्रथम आपण पोहे व्यवस्थितपणे भिजवून घेऊया. इथे मी 2 वाट्या जाडे पोहे घेतले आहेत. कांदे पोहे बनवताना जाड्या पोह्याचाच वापर करायचा आहे. आता लगेचच त्यामध्ये पाणी घालूया आणि हलक्या हाताने पोहे व्यवस्थितपणे अशा प्रकारे पाण्यामध्ये एकजीव करून घेऊया, म्हणजे त्यातील जी धूळ असते ती पूर्णपणे निघून जाईल. अशा प्रकारे पोहे अगदी साधारणतः 2 वेळा व्यवस्थितपणे धुवून घ्यायचे आहे आणि पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे. पाहू शकता अशा प्रकारे पोह्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतल्यावर त्यावर झाकण ठेवूया आणि 4 मिनिटे व्यवस्थितपणे भिजवून घेऊया. तोवर इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता तेल व्यवस्थितपणे गरम करून घेतल्यावर लगेचच पाववाटी शेंगदाणे घालूया. शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. शेंगदाणे तेलामध्ये अगदी व्यवस्थितपणे तळले गेले पाहिजे. त्यामुळे जेव्हा आपण पोहे खातो तेव्हा शेंगदाणे दाताखाली आल्यावर अगदी अप्रतिम अशी पोह्याची चव येते. म्हणून शेंगदाणे तेलात व्यवस्थितपणे अशा प्रकारे मीडियम गॅसवर परतून घ्यायचे आहेत. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर पाहू शकता शेंगदाणे अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत. लगेचच त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालूया आणि फोडणी व्यवस्थितपणे तडतडू देऊया. फोडणी व्यवस्थितपणे तडतडून घेतल्यावर अशा प्रकारे साधारणतः व्यवस्थितपणे शेंगदाणे फोडणीमध्ये परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा अशा प्रकारे थोडासा जाडसर चिरून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त बारीक असा चिरून घ्यायचा नाही. त्यावर 2 हिरव्या मिरच्या घालूया. हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता सर्व जिन्नस आपण अशा प्रकारे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सतत ढवळून कांदा अगदी मऊसर होईस्तोवर, म्हणजेच ट्रान्सपरंट होईस्तोवर व्यवस्थित प्रकारे सतत ढवळून परतून घेऊया. त्यानंतर कढीपत्त्याची साधारणतः 8 ते 10 छोटी पाने मी इथे घालत आहे. कढीपत्ताही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कढीपत्त्यामुळेच हे जे आपण पोहे बनवणार आहोत त्याला अगदी अप्रतिम अशी चव येते. म्हणून कढीपत्ता अगदी अवश्य वापरा. आता कढीपत्ताही अगदी फोडणीबरोबर व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर कांदा थोडासा शिजावा यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे. इथे मी कांद्याबरोबरच मीठ घालत आहे. पुन्हा मी एक्स्ट्रा मीठ घालणार नाही आहे. म्हणजे जेवढे मी पोहे घेतले आहेत त्यासाठी एवढे प्रमाण अगदी योग्य आहे. आता मीठ घातल्यावर साधारणतः 1 मिनिटभर सतत ढवळून व्यवस्थितपणे अशा प्रकारे कांदा परतून घेऊया. त्यानंतर आपण त्यात एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूया. हा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे. टोमॅटो घातल्यामुळे हे पोहे अगदी 4 ते 5 तास मऊसूतच राहतात. कारण टोमॅटोचा जे मॉइश्चर असते ते पोहे अगदी मऊसूत करण्यास मदत करते. म्हणून टोमॅटो अगदी जरूर वापरा. आता टोमॅटो त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर आणि मऊसूत होईस्तोवर आपण सतत ढवळून मीडियम गॅस करून साधारणतः 1 ते 1.5 मिनिट अशा प्रकारे परतून घेऊया. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटानंतर थोडासा टोमॅटो परतून घेतल्यावर लगेचच आपण कढईवर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत सतत ढवळून टोमॅटो अगदी व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. साधारणतः 1.5 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थितपणे शिजला आहे. अशा प्रकारे मऊसूत होईस्तोवर कांदा टोमॅटो व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आहेत. आता लगेचच आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया. हळद रंगासाठी इथे मी वापरत आहे. हळदीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चव बॅलन्स करण्यासाठी 1 चमचाभर साखर वापरत आहे. साखरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता, पण साखर इथे जरूर वापरायची आहे. त्यामुळे
टोमॅटोचा जो आंबटसरपणा असतो त्यामुळे साखर घातल्यामुळे बॅलन्स होतो, म्हणून इथे अवश्य वापरा. आता लगेचच त्यामध्ये भिजवून निथळून घेतलेले पोहे घालूया. पोहे पाहू शकता किती व्यवस्थितपणे भिजले गेले आहेत. अशा प्रकारे पोहे अगदी हलक्या हाताने मिश्रणात घातल्यावर परतून घ्यायचे आहेत. पोहे फोडणीमध्ये परतून घेत असताना गॅस मंद ठेवायचा आहे, नाहीतर तळाशी फोडणी करपण्याची शक्यता असते आणि हलक्या हाताने परतून घ्यायचे आहेत. पोहे तुटण्याचीही शक्यता असते, ही काळजी जरूर घ्यावी. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर मऊसूत आणि मोकळे असे पोहे होण्यासाठी इथे मी सर्वात शेवटी 1 चमचाभर लिंबाचा रस घालत आहे. लिंबाच्या रसामुळे हे पोहे अगदी सुटसुटीत असे तयार होतात, म्हणून सर्वात शेवटी आपण अशा प्रकारे लिंबाचा रस घालत आहोत. आता लिंबाचा रस घातल्यावर पुन्हा हलक्या हाताने पोहे एकजीव करत राहूया आणि त्यानंतर इथे मी पाव चमचा कोथिंबीर घालत आहे. इथे कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण कढईवर झाकण ठेवूया. गॅस बंद करून फक्त अर्धा मिनिटभर पोह्यांना वाफ येऊ देऊया, म्हणजे आपले पोहे खाण्यासाठी पूर्णपणे तयार होतील. साधारणतः अर्ध्या मिनिटानंतर पाहू शकता पोहे अगदी व्यवस्थितपणे फुलले आहेत आणि दणदणीत अशी वाफही आली आहे. लगेचच आपण एकसारखे करून गॅस बंद करूया आणि लगेचच गरमागरम पोहे सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाले बघता क्षणी खावेसे वाटणारे गरमागरम असे कांदे पोहे. हे कांदे पोहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा कधीही केव्हाही तुम्हाला जर काहीतरी हलके फुलके आणि तितके चविष्ट खावेसे वाटले तर पोहे बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. हे पोहे टिफिनमध्येही देऊ शकता. अगदी मऊसूतच राहतात, कारण ह्यामध्ये जे जिन्नस वापरले आहेत म्हणजेच टोमॅटो, बाकीचे जे जिन्नस वापरले आहेत त्यामुळे खूप वेळ हे पोहे अगदी मऊसूतच राहतात. अजिबात कडक किंवा चिवट होत नाही. अशा प्रकारे पोहे बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.